So let us start our new point, that is Werner's theory of coordination complexes. So give the heading Werner's theory of coordination complexes. So this theory is based on some postulates. So there are total 4 types of postulates given by the Werner's. So we have to study one by one what is given in that postulate that is important when you study the points of coordination complexes. Okay, so Werner's gives some postulates. So first postulate is that, so postulate 1. So what is given in case of first postulate is that the metal ions or the unlike metals or the metal in complex possess complex मध्ये जो metal असतो तो metal in complex possess 2 types of valences. म्हणजे थोडक्यात जो मेटल असतो कॉम्प्लेक्स मध्ये तो 2 प्रकारचे व्हॅलेन्सीज त्या ठिकाणी दाखवतो. फर्स्ट इज प्रायमरी व्हॅलेन्सी. कॉम्प्लेक्स possess 2 types of valence, 2 types valency, that is primary valency. This primary valency is ionizable, it is always ionizable. And second the secondary valency. So secondary valency is non-ionizable असते, लक्षात ठेवायचं. पोस्टुलेट सिंपल आहे पहा, 2 प्रकारच्या व्हॅलेन्सीज हे त्या ठिकाणी काय करतो, मेटल इन कॉम्प्लेक्स आयन्स असेल तर त्या ठिकाणी दाखवतो. प्रायमरी व्हॅलेन्सी विच इज आयनायझेबल, सेकंडरी व्हॅलेन्सी इज नॉन आयनायझेबल. सो दिस इज अबाउट द फर्स्ट पोस्टुलेट. फर्स्ट पोस्टुलेट 2 प्रकारचे व्हॅलेन्सीज त्या ठिकाणी असतात. देन सेकंड पोस्टुलेट जे आहे वर्नर थेअरीचे, त्याच्यामध्ये सेकंडरी कोऑर्डिनेशन स्फिअर कन्सिस्ट ऑफ एंटिटीज विच सॅटिस्फाय द सेकंडरी व्हॅलेन्सीज अँड दे आर नॉन आयनायझेबल. म्हणजे काय, जे सेकंडरी व्हॅलेन्सीज आहेत मेटल आयनची तर ती त्या ठिकाणी फिक्स असते. इट इज फिक्स. सेकंडरी व्हॅलेन्सीज ऑलवेज फिक्स. फर्स्ट जी व्हॅलेन्सी तर ती त्या ठिकाणी फिक्स नाही, मात्र सेकंडरी व्हॅलेन्सी इज ऑलवेज फिक्स इन केस ऑफ द कोऑर्डिनेशन स्फिअर. नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलेन्सी इज इक्वल टू द नंबर ऑफ कोऑर्डिनेशन नंबर. देन in case of third postulate, what is the given in case of third postulate, that is the secondary coordination pair consists of entities which satisfy the secondary valencies and they are non-ionizable. That means secondary valencies for a metal ion are fixed. जे आपण आता सांगितलं सेकंड पोस्टुलेट आहे. तिसरं जे पोस्टुलेट आहे तर इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी व्हॅलेन्सी ऑफ द मेटल. प्रायमरी व्हॅलेन्सी आर जनरली सॅटिस्फाईड बाय द anions. Primary valency generally satisfied by the anions. म्हणजे जनरल केस मध्ये काय होतं, जनरली प्रायमरी व्हॅलेन्सी हे ऑलवेज anion ने सॅटिस्फाईड होते. anion कळतो मग निगेटिव्ह चार्ज स्पेसिस जे तर प्रायमरी व्हॅलेन्सी जे असतील तर ते काय असतील नेहमी anions सॅटिस्फाय करतात. सेकंडरी व्हॅलेन्सी फिक्स त्या ठिकाणी असतात आणि प्रायमरी व्हॅलेन्सी 2 प्रकारचे जे आहेत तसे मेटल कॉम्प्लेक्सेस शो करतात. त्यानंतर चौथं जे पोस्टुलेट आहे का तर 4 पोस्टुलेट मध्ये सेकंडरी व्हॅलेन्सीज हॅव स्पेशल किंवा फिक्स्ड अरेंजमेंट त्या ठिकाणी असते. दॅट मीन्स इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस सेकंडरी व्हॅलेन्सीज हॅव स्पेशल टाइप ऑफ अरेंजमेंट. तर त्यांची जी अरेंजमेंट ही स्पेशल टाइप असते सेकंडरी व्हॅलेन्सी. ओके, दॅट मीन्स primary valencies they are not in the special arrangement but secondary valencies have special type of arrangement. हे काय सांगितलं वेर्नरने अशा पद्धतीने 4 पोस्टुलेट त्या ठिकाणी सांगितलं. एक्झाम्पल जर बघायचं असेल अरेंजमेंट तर एक्झाम्पल आहे O1 आणि त्याच्या भोवती 6 अमोनिया दाखवले लाईक दिस. दॅट मीन्स ऑल द अमोनिया दे आर इन अ फिक्स्ड पोझिशन. त्यांची पोझिशन फिक्स आहे बघा. हा तुमचा मेटल कोबाल्ट आणि जे अराउंड द स्पेसिस असतात त्यांना काय म्हणतो आपण, लिगँड म्हणतो ना. अशा पद्धतीने अरेंजमेंट आपल्याला हे सेकंडरी व्हॅलेन्सी आहे. दॅट मीन्स दे आर इन अ स्पेशल अरेंजमेंट अँड व्हॉट एव्हर द गिवन आउटसाइड द स्फिअर दॅट इज प्रायमरी व्हॅलेन्सी. दॅट मीन्स हिअर
Cl3 is the primary valency and that is not in the special arrangement. Only NH3 is in the special arrangement because it is secondary valency. In case of Cl3, it is primary valency. That means they are by सांगितलं ना Cl3 चार्ज कुठला असतो निगेटिव्ह चार्ज म्हणजेच आपण जे हे लिहिले बघा काय प्रायमरी व्हॅलेन्सी जनरली सॅटिस्फाईड anions. निगेटिव्ह चार्ज म्हटलं ना anion तर प्रायमरी व्हॅलेन्सी काय फ्लोरीन आहे ना. दॅट मीन्स इट कंटेन्स निगेटिव्ह चार्ज. दॅट मीन्स जनरली सॅटिस्फाईड बाय द anions आणि प्रायमरी व्हॅलेन्सी त्याच्यामुळे देते कारण की तो anion आहे. तर ह्या चार पोस्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. या चार पोस्ट वर तुम्हाला त्या ठिकाणी बरीचशी माहिती मिळू शकते किंवा आणखी त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन कंपाऊंड समजून घ्यायला त्या ठिकाणी त्याची मदत होईल. त्याच्यातल्या ज्या स्टेप्स आहेत किंवा ज्या इन्फॉर्मेशन ज्या दिल्या आहेत तर त्या इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहेत. तर हे झालं वर्नर थेरी विषयी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इन केस ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट. सो गिव्ह द हेडिंग क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड. Classification of complex compound or classification of complexes. Generally, the classification is based on charges. The charges मध्ये सुद्धा त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं जातं. तर दोन प्रकार जे आहेत तर त्याचं पहिलं जे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लिगेंड. फर्स्ट क्लासिफिकेशन जे तर ते based on types of ligand. लिगँडचं टाइप कसं आहे त्यावरती क्लासिफिकेशन डिपेंड. लिगँडचं टाइप कसं आहे तर त्यावरती क्लासिफिकेशन बेस्ड त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो येतो तरी होमोलिप्टिक. फर्स्ट इज होमोलिप्टिक अँड सेकंड इज हेटेरोलिप्टिक. दीज आर द टू क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ लिगँड. सो फर्स्ट इज homoleptic complex. What is the meaning of homoleptic complex? Homoleptic complex याच्यामध्ये complexes in which metal ion is attached. The complexes in which metal ion is attached or bonded only one type of ligand. Only one type of ligand. म्हणजे थोडक्यात काय की मेटल होती फक्त एकच टाईपचं लिगँड असेल एकापेक्षा जास्त नाही तर तो होमोलिप्टिक कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी होतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं by coordination compound is CONH36. CONH36. Okay. And charges is 3+. आता याच्यामध्ये पहा जर तुम्ही स्ट्रक्चर फाइंड आउट केलं कोबाल्ट आपल्याला माहिती आहे मेटल्स ऑलवेज इन द सेंटर पोझिशन 6 अमोनिया त्या ठिकाणी दाखवायचे. सो दे आर इन लाईक दिस. देअर पोझिशन विल बी लाईक दिस. 3, 4, 5 and 6. Okay. So all these ligands are of the one type. सगळे ठिकाणी एकच टाइपचे ligands आहेत ना NH3. That means here is only one type of ligand is present in this example. That means it is homoleptic. लक्षात आलं का? होमोलिप्टिक केव्हा ज्यावेळेस एकाच टाइपचं लिगँड असेल त्यावेळेस होमोलिप्टिक. मेटल होते एकच टाइपचं लिगँड आहे वेगळं नाही पहा सगळ्या ठिकाणी अमोनिया NH3. सो इट इज कॉल्ड एज ए होमोलिप्टिक लिगँड. तर हा पहिला त्यातला क्लासिफिकेशन. सेकंड जो आहे तर तो हेटेरोलिप्टिक. याच्या अपोजिट डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. सेकंड हेटेरोलिप्टिक. आता हेटेरोलिप्टिक म्हणजे काय की लिगँड जे मेटल आयन होते काय असते एकापेक्षा जास्त प्रकारचे त्याला आपण हेटेरोलिप्टिक असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे काय की complexes in which metal ion is surrounded by more than one type of ligand. Complexes in which metal ion surrounded by more than one type of ligand. इथं लक्षात घ्या वन लिगँड नाही वन टाइप ऑफ लिगँड. म्हणजे दोन जर तुम्ही समजा 6 आपण अमोनिया दाखवले तिथं आपण काय म्हटलं टाइप म्हणजे अमोनिया आणि आणखीन वेगळं काहीतरी त्या ठिकाणी पाहिजे. संख्या अमोनियाची 6 आहे तिथं एकच पाहिजे 2 पाहिजे असं काही नाही. तिथं काय पाहिजे टाइप वेगळं असं पाहिजे. म्हणजे अमोनियाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आणखीन एखादा लिगँड अमोनियाच नाही दुसरं कुठलंही असू शकतो तर तो असं तर त्या ठिकाणी मात्र हेटेरोलिप्टिक कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी होतो. फॉर एक्झाम्पल परत आपल्याला कोबाल्ट अमोनिया
सांगता येईल. आता याच्या ठिकाणी हा तुमचा 4 अमोनिया इथं दाखवतो, म्हणजे आपल्याला आणखी 2 त्या ठिकाणी लिगँड्स शो करावे लागतील आणि ते क्लोरीनचं एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं Cl2. आता पहा हे 2 लिगँड्स आहेत, एक अमोनिया आणि क्लोरीन. स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला काय करावं लागेल, 4 अमोनिया दाखवावं लागेल, NH3 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 आणि 2 क्लोरीन आहेत ना, so you can write like this. So here are two different types of ligands. One is ammonia, second is chlorine. So that means it is heteroelectric complexes. कळाले का, homoelectric and heteroelectric. So these are the 2 types based on the types of ligand. Ligandच्या टाइप वरती बेस्ड असं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी याचे 2 टाइप्स आहेत. त्यानंतर सेकंडरी क्लासिफिकेशन आहे, that is based on the charge on the complex. So second, based on the charge on the complex. Charge on the complex. आता चार्ज जे आपण मागच्या लेक्चर जे झालं त्याच्यामध्ये चार्जेस तुम्हाला कळलेले असतात. पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स वरती असतो, निगेटिव्ह चार्ज असतो आणि काही चार्ज असतो, दॅट मीन्स न्यूट्रल. सो 3 टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन या ठिकाणी आपल्याला सांगते. पॉझिटिव्ह चार्ज कॉम्प्लेक्स वरती असतो, त्या ठिकाणी चार्जवर बेस्ड आहे, त्याच्यामुळे आपल्याला क्लासिफिकेशन करते. निगेटिव्ह चार्ज सुद्धा असतो, दॅट मीन्स वी कॅन ऑल्सो शो some different types of negative charges there, and if there is no charge that at that time there will be a neutral molecules. Okay, so 3 types based on the charge. So give the first point, in when charge positive असेल त्या ठिकाणी cationic complexes. First is cationic complexes. Cationic, this is the first type based on the charges. आता cationic complexes कशाला म्हणायचं, पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्फियर और कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्ज. जो कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे तुमचा, कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्फियर इज कॉल्ड कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजे थोडक्यात काय की ज्या कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्फियर आहे, स्फियर कळतं तुम्हाला, हा जो पार्ट असतो त्याच्या आतमध्ये त्याला स्फियर म्हणायचं. तर हा पॉझिटिव्ह असला पाहिजे, तर त्या कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस असं त्या ठिकाणी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल कॅटायन फॉर एक्झाम्पल देता येईल आपल्याला झिंक मेटल सराउंडेड बाय अमोनिया. Here, zinc metal surrounded by the ammonia. There are total 4 ligands of ammonia, and here will be the charge positive. तर पहा हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत तर हे कॅटॉनिक कॉम्प्लेक्स आहे, बिकॉज झिंक मेटल कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, दॅट मीन्स द कोऑर्डिनेशन कंपाउंड चार्ज विल बी पॉझिटिव्ह. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. आपल्याला त्या ठिकाणी सांगते. देन सेकंड टाइप येतो तो याच्या नंतरचा एनोनिक. आफ्टर कॅटॉनिक देयर विल बी द सेकंड पॉइंट, दॅट इज एनोनिक कॉम्प्लेक्स. काय सांगता येईल मग एनोनिक मध्ये, सेम डेफिनेशन, कोऑर्डिनेशन कंपाउंड व्हिच कंटेन्स निगेटिव्हली चार्ज. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन, कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन. ज्या कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये कोऑर्डिनेशन स्फियर हा निगेटिव्ह चार्ज असतो तर त्याला एनोनिक कॉम्प्लेक्स म्हणायचे. काही लिहून देण्याची गरज नाही, तुमच्या लक्षात त्या ठिकाणी आलं असेल की कोऑर्डिनेशन स्फियर हा त्या ठिकाणी काय असला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मग फॉर एक्झाम्पल निकेल इन ब्रॅकेट CN4 हा तुमचा एक कोऑर्डिनेशन स्फियर आहे आणि आपल्याला काय पाहिजे आहे, एनोनिक कॉम्प्लेक्स. दॅट मीन्स चार्ज विच इज ऑन दॅट कंपाउंड इज ऑलवेज negative. So you can write here 2 minus, and it will be anionic complex because the charge which is present on the coordination sphere it is negative. So it is the anionic complex. So many types of examples are in your book. So try to find out all types of complexes which is anionic or cationic. Then the last complex type based on the charge it is neutral sphere. Third one, neutral sphere. आता neutral sphere म्हटल्यानंतर काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला? Neutral sphere complex, that means there will be no charge, or it may not be positive charge or may not be negative charge. That means there are some complexes which is present in coordination compound. It is always
there is no charge present on that complex, so it is called as a neutral sphere. त्यावरती चार्ज नाही आहे असे पण काही कॉम्प्लेक्सेस असतात तर त्यांना न्यूट्रल स्फिअर असं त्या ठिकाणी म्हणायचं. न्यूट्रल कोऑर्डिनेशन कंपाऊंड डज नॉट पोजेस कॅटॅयनिक ऑर एनायनिक स्फिअर, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की डज नॉट पोजेस कॅटॅयनिक ऑर एनायनिक स्फिअर. म्हणजे ते कॅटॅयनिक पण नाही किंवा एनायनिक पण नाही. तर असे जे कॉम्प्लेक्सेस असतील तर त्यांना काय म्हणायचं, न्यूट्रल स्फिअर कॉम्प्लेक्स असं त्या ठिकाणी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर प्लॅटिनियम NH3 Cl2, here will be no charge value, that means this complex is neutral sphere, so this is called as a neutral sphere because no charge present in the sphere, coordination sphere, so it is neutral. लक्षात आलंय का? तर अशा पद्धतीने तीन टाइप्स त्या ठिकाणी आहेत, तर ते लक्षात ठेवा. त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. देन in coordination compound the next point is about the IUPAC nomenclature. So this is the heading IUPAC nomenclature. So many types of IUPAC nomenclature we have seen in the section part second, but whatever we see in the aldehyde, ketone, alcohol, phenol, at that time the IUPAC nomenclature we have seen that is totally different from the coordination compound. IUPAC name जे nomenclature coordination compound तर ते जे आपण अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड किंवा आणखी जे चॅप्टर्स पाहिले त्याच्यामध्ये जे काही नॉमेनक्लेचर पाहिलं तर त्याच्यातून हे टोटल डिफरंट त्या ठिकाणी आहे. त्याचा कुठेही संबंध लावायचा नाही. हा पूर्णपणे वेगळा पार्ट आयपीसी कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे आयपीसी नेम जे आहेत ते टोटली डिफरंट प्रकारचे त्या ठिकाणी आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी याचे काही रूल्स पाहिजे. रूल्स लक्षात ठेवा. त्यानंतर चार्ट्स दिलेला आहे बुकमध्ये, तर चार्टमध्ये जे काही नेम्स दिलेले तर ते सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागतील. रूल्स आणि चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवले तरच तुम्हाला याचे नाव त्या ठिकाणी लिहिता येईल. ठीक आहे. मग रूल फर्स्ट आता पहा. याच्यामध्ये पहिलं जर बोली कोऑर्डिनेटला नाव द्यायचं इन नेमिंग कॉम्प्लेक्स आयन. ज्यावेळेस कॉम्प्लेक्स आयन तुम्हाला त्या ठिकाणी नाव द्यायचं किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असतो. न्यूट्रल molecule. At that time you have to first give the number to the ligand, name of the ligand. So you can write name the ligand first and then the metal. So in this case, name the ligand first. Name the ligand first and then the metal. And then the metal. म्हणजे काय की ज्यावेळेस तुमचा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल किंवा कॉम्प्लेक्स आयन असेल त्यावेळेस तुम्ही अगोदर लिगँडचं नाव घ्यायचं आणि लिगँड झाल्यानंतर जो सेंट्रल मेटल असेल त्याचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं. हा रूल कधी न्यूट्रल मॉलिक्यूल किंवा कॉम्प्लेक्स आयन त्या ठिकाणी असेल त्याच वेळेस करतो. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार लिगँडचं नाव अगोदर लिहिणार आणि नंतर मेटलचं. हा रूल त्या ठिकाणी आहे फर्स्ट रूल. इन रूल सेकंड नेम्स ऑफ द एनॉनिक लिगँड्स. एनॉनिक लिगँडचे नाव देताना काय चेंजेस करायचे. नेम्स ऑफ द एनॉनिक लिगँड ऑब्टेन्ड by changing the what is the change in case of anionic ligand there will be the change that is ending IDE to dash O. Ending IDE to dash O म्हणजे जे काही तीन लेटर असेल शेवटचे ID तर ते कन्वर्ट करायचे कशामध्ये त्याच्या रिप्लेस करायचे कशाने O ने. म्हणजे जे काही शब्द येतील शेवटचे तीन आयडी रिमूव्ह करायचे आणि त्या ठिकाणी काय करायचं फक्त ओ अटॅच करायचं. दॅट मीन्स इट इज द नेम ऑफ एनॉनिक लिगँड्स. ओके. सो दिस इज द सेकंड अँड डॅश ATE टू डॅश ATO आणि आणखी याच्यामध्ये डॅश ATE चं कन्व्हर्जन डॅश ATO मध्ये त्या ठिकाणी करायचं. ETE चं कन्व्हर्जन ETO मध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे. हा रूल एक लक्षात ठेवा. लक्षात आलं की पहिले दोन रूल न्यूट्रल मॉलिक्यूल कॉम्प्लेक्स आयन असेल लिगँडचं नाव अगोदर द्यायचं आणि नंतर मेटलचं नाव द्यायचं. देन सेकंड रूल नेम्स ऑफ द एनॉनिक लिगँड जर असतील तर तिथं काय करायचं आयडीचं कन्व्हर्जन करायचं म्हणजे थोडक्यात रिप्लेस करायचं ओने आणि ATE असेल शेवटची तीन लेटर तर ते ATO त्या ठिकाणी लिहायचे. सो दीज आर द फर्स्ट रूल्स. देन द रिमेनिंग रूल्स. नंबर थर्ड. So what is the given in case of rule number 3? So in the third rule, what is given? Third rule, name of complex is one single word.
Name of complex. Name of complex in one single word. One single word. Name of the complex in one single word. There must not be any space between different ligand. There must not be. There must not be any space between different ligand. म्हणजे काय की जे लिगँड्स असतील बघा वेगळे तर त्यांच्यामध्ये कुठलाही स्पेस त्या ठिकाणी द्यायचं. नो स्पेस इज प्रेझेंट इन लिगँड्स. द लिगँड अँड द मेटल. आणि फक्त लिगँडच नाही तर लिगँड आणि मेटल असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कुठलाही स्पेस नाही. फॉर एक्झाम्पल स्पेस न देता त्यांचे एक्झाम्पल त्या ठिकाणी जे नेम आहे तर ते लिहिलं गेलं पाहिजे तुमच्याकडून. स्पेस न देता लिगँड असू द्या किंवा मेटल असू द्या स्पेस द्यायचं नाही. किंवा दोन वेगळे लिगँड असतील तर सुद्धा त्यांच्यामध्ये स्पेस आला नाही पाहिजे. तर हा रूल सुद्धा आफ्टर द नेम ऑफ द मेटल. नेम ऑफ द मेटल ही हाऊ टू राईट द ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे ज्यावेळेस तुमचं मेटलचं नाव देऊन होईल आफ्टर द नेम ऑफ द मेटल राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर. राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर. रोमन नंबर मध्ये काय करायचं ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. कधी ज्यावेळेस तुम्ही मेटलचं नाव तुमचं देऊन होईल. रोमन नंबर काढतात ना दिस आर द रोमन नंबर. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स. तर ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवायची. कधी ज्यावेळेस तुम्ही मेटलचं नाव लिहितात मेटलचं नेम नेऊन झालं तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज त्या ठिकाणी काय करायची द्यायची मेटलची. मग ती यापैकीच एक येईल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. तर जर पहिला नंबर येईल तर तो रोमन नंबर त्या ठिकाणी लिहिला गेला पाहिजे. सो राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर विच अपियर्स इन पॅरेंथेसिस विदाउट एनी स्पेस. आणि ते सुद्धा विदाउट एनी स्पेस तो त्या ठिकाणी लिहायचं. विदाउट एनी स्पेस. स्पेस न देता लगेच त्या ठिकाणी काय करायचं रोमन नंबर ऑक्सिडेशन स्टेट मेटलची लिहायची. ओके. सो दीज आर द third and fourth rule. Then number 5. So what is the given in the fifth rule? So we have to see. So in case of the fifth rule, complex has more than one ligand of the same type. For example, complex has more than one ligand. More than one ligand. ऑफ द टाईपचे त्या ठिकाणी काय असतील एकापेक्षा जास्त लिगँड्स असतील एकाच टाईपचे. तर त्यावेळेस तुम्हाला जे काही नंबरिंग द्यायची तर त्याच्यासाठी काही प्रेफिक्सेस वापरायचे. फॉर एक्झाम्पल समजा 2 लिगँड असतील एकाच टाईपचे तर डाय त्या ठिकाणी शब्द वापरायचा. 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेटा अँड सो ऑन. आणि यापेक्षा जास्त असतील तर त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नाव द्यायचं. एकाच टाईपचे लिगँड जर आले वन टाईप ऑफ लिगँड इन द कॉम्प्लेक्सेस दॅट मीन्स इट इज 2 देन गिव्ह द नेम डाय. वेन 3 ट्राय, 4 असतील तर टेट्रा, 5th असेल तर पेंटा अँड सो ऑन. 6 असेल तर हेक्सा, 7 असेल तर हेप्टा, ऑक्टा. अशा पद्धतीने काय करायचं कॉम्प्लेक्सला नाव त्या ठिकाणी द्यायची सेम असतं. देन द रूल 6. Number 6 rules. In case of coordination compound for the complex having more than one type of ligand. Complex having more than one type of ligand. म्हणजे आता इथं वेगळे लिगँड असतील तर मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड. आता इथं काय करायचं मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड ऍट दॅट टाइम यू हॅव टू द गिवन द नंबर बाय अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 वेगळे लिगँड असतील तर गिवन नेम बाय अल्फाबेटिकल ऑर्डर. आता त्याच्यामध्ये जो अल्फाबेटिकल अगोदर येईल तर त्या अल्फाबेटिकली काय करायचं जे नाव अगोदर येईल ते नाव त्या ठिकाणी लिहायचं. आणि मग जो सेकंड लिगँड आहे तो त्या ठिकाणी लिहायचं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करायचं नंबरिंग दिलं. त्याच्यामध्ये पाहिजे एक्झाम्पलला सांगतो म्हणजे लक्षात येईल. टेट्रा नाव द्या तुम्ही पाहता. समजा टेट्रा ॲक्वा हा एक शब्द आहे. हा एक लिगँड आहे टेट्रा ॲक्वा. म्हणजे 4 वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी असते आणि क्लोरीनचे 2 आहेत.
तर आपण दोन म्हटल्यानंतर मी सांगितलं मग डायक्लोरो शब्द येईल. दोन्ही लिगँड्स. आता नेमिंग करायचं तुम्हाला. लिगँड्स आहेत दोन वेगळे टाईप आहेत. मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड. एक तुमचं क्लोरीनचा लिगँड झाला, दुसरा ऍक्वा वॉटरचा लिगँड झाला. मग याच्यामध्ये पहा, आता हा 2 वेळेस हा 4 वेळेस. आता अल्फाबेटिकल ऑर्डर द्यावं लागेल तुम्हाला. अल्फाबेटिकल ऑर्डर देताना याला महत्व द्यायचं नाही. टेट्रा डाय याला महत्व द्यायचं नाही. मेन जो शब्द आहे त्याला महत्व द्यायचं. मेन शब्द काय तुमचा ऍक्वा आहे आणि इथं काय क्लोरो. लक्षात आलंय का? अल्फाबेटिकल ऑर्डर घेताना. नाही तर तुम्ही टेट्रा देता टी कन्सिडर करता नाही तर डी कन्सिडर करता, ते त्या ठिकाणी चुकत. नेम देताना अल्फाबेटिकली ऍक्वा शब्द, क्लोरो शब्द असे शब्द त्या ठिकाणी घ्यायचे. ऍक्वा आणि क्लोरो मध्ये फर्स्ट कोणी ऍक्वा येईल ना, मग याला फर्स्ट ऑर्डर येईल. दिस इज फर्स्ट ऑर्डर. आणि हा लिगंड लिहिल्यानंतर हा सेकंड ऑर्डर. आणि जर समजा तुम्ही डी आणि टेट्राने गेले तर हा तुमचा अल्फाबेटिकली पहिले. लक्षात आलंय का? डाय टेट्रा, तर ते चुकीचं आहे. नाव देताना काय करायचं? जो मेन शब्द आहे ते लक्षात घ्यायचं. ऍक्वा क्लोरो किंवा जो असेल तर लिगंड प्रेझेंट. तर हे इम्पॉर्टंट रूल्स आहेत 5-6. त्यानंतर आणखी 7वा रूल. हे सगळे रूल त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तरच तुम्हाला त्या ठिकाणी आययुपीएससी नेम लिहिली जाईल कॉम्प्लेक्स. कारण की याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कॅटॅनी कॉम्प्लेक्सेस, एनामी कॉम्प्लेक्सेस सगळ्या ठिकाणी काय होते? आययुपीएससी नेम चेंज होतं. 7 नंबर, इफ द नेम लिगँड इटसेल्फ कंटेन न्यूमेरिकल प्रेफिक्स. नंबर 7, इफ द नेम of the ligand itself contains numerical prefix, display the number by prefix with bis. आता समजा जे लिगँड असेल पहा, if the name of the ligand itself contains numerical prefix. न्यूमेरिकल प्रेफिक्स जर त्या ठिकाणी असेल तर काय करायचं पहा. समजा 2 वेळेस ते असेल तर त्या ठिकाणी bis हा शब्द वापरायचा. bis बी आहे 2 वेळेस तर तो जर आला तर. 3 वेळेस असेल तर ट्रिस हा शब्द त्या ठिकाणी घ्यायचा. TRIS. 4 असेल टेट्राकिस म्हणायचं. टेट्राकिस. ज्यावेळेस 4 वेळेस त्या ठिकाणी काही आणि त्यानंतरचे जसे असतील त्या पद्धतीने नाव द्यायचे. पुट द लिगँड नेम इन पॅरेंथेसिस विथ द ऑर्डर appear as a tris. For example, ethylene diamide. Ethylene diamide. Ethylene diamide. ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहितो? EN लिहितो ना, इथिलीन डायमाइड. तर डायमाइड म्हणजे 3 असतात पहा. किंवा तिथं आपण स्मॉल मध्ये लिहितो काय EN3 त्या ठिकाणी. तर ठीक आहे, हे रूल्स आहेत लक्षात ठेवा. रिमेनिंग जे आहे तर आपण नेक्स्ट लेक्चर त्या ठिकाणी